दुर्दैवानं डोंगरेच्या वाडीमध्ये गणेश डोंगरे यांचं अपघाती निधन झालेलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची परवरिश कशी व्हावी, काय काय व्यथा या ठिकाणी त्यांना अडचणी येणार आहेत, हे सगळे आपण बघतच आहोत. त्याच निमित्तानं आज या ठिकाणी शेतकरी जनहित कामगार मंचचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी अश्विनीताई डोंगरे यांच्या कुटुंबाला मदत देणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शेतकरी जनहित कामगार मंचच्या वतीने आपण आलेला आहे. काय भावना आहेत आणि काय मदत? खर तर आज पाहतोय आपण इथं की गणेशजी डोंगरे रजिस्ट्रार होते. अपघाती त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही आता आलेलो. ताईसोबत चर्चा झाली. चर्चेमध्ये काही गोष्टी समोर आल्या की ओघानं काही ताई आता आहेच, तर ताईला आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन काय करता येईल, आपल्याला काय मदत करता येईल, ह्या भावनेतून आम्ही संघटनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी जनहित कामगार मंचाचे कांबळे साहेब, सचिव आहेत गायकवाड साहेब, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही तिथं जावा आणि ताईचं काय समस्या आहेत किंवा काय बाकीच्या काही गोष्टी काय आपल्या संघटनेच्या माध्यमातून करता येईल तिथं बघा. फुलाची पाकळी आम्ही सहज भेटायला आलो होतो ताईला. तर भेटायला आलोत आणि बाकी आमच्या काय करता येईल ह्या संघटनेच्या माध्यमातून ते आम्ही बघणार आहोत. आज ताईसाठी बरेच जण इथं भेटून गेलेले आहेत. त्याच्यानंतर घराचा विषय काही लोकांनी बोलून दाखवला की ताईंना घराची व्यवस्था केली जाईल. आमचं तेच म्हणणं आहे की घराची जी व्यवस्था आहे ती जर तिचं बांधकाम किंवा पाया जे आहे ते लवकरात लवकर सुरू झालं तर मला वाटतं ह्या परिवाराला कुठेतरी हक्काचं एक घर भेटल. आणि दुसरी शेतकरी जनहित कामगार मंचाच्या माध्यमातून माझी एक प्रकट मागणी राहील या कुटुंबासाठी सध्या, कारण करता पुरुष गेल्यामुळे ह्या कुटुंबाला सध्या कायमस्वरूपी काहीतरी व्हावं ह्याची अपेक्षा ह्या माध्यमातून मला वाटते. तर ताईंना कुठंतरी ग्रामपंचायतीमध्ये ठाईबशी कुठंतरी स्थायी सेवक म्हणून घेतलं जावं. त्यासाठी तालुका स्तरावर असेल किंवा इथल्या ग्रामपंचायत स्तरावरती ताईची कुठेतरी नियुक्ती करण्यात यावी आणि त्यांच्या जो उदरनिर्वाहाचा कायमस्वरूपी प्रश्न आहे तो मार्गी लावावा असं मला वाटतंय. आणि त्यासाठी आता आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब असतील त्यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत. त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे खासदार असतील माननीय बजरंग बाप्पा सोनवणे त्यांना भेटणार आहोत. पालकमंत्री अजितदादा पवार त्यांच्याकडे जाऊन त्या पद्धतीचं निवेदन त्यांना देऊन त्याचा पाठपुरावा करून ताईसाठी कायमस्वरूपी काही सेवेमध्ये त्यांना त्यांच्यासाठी काय करता येईल समजा त्या पद्धतीचा पाठपुरावा करून आम्ही ताईसाठी करणार आहोत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून आपण पालकमंत्र्याकडे हे सगळ्या गोष्टीची सगळ्या मागणी करणार आहात. शेतकरी जनहित मंचच्या वतीने आणखीन आपल्याला काय आवाहन करावं वाटतं? आव्हान हेच राहील माझं की आज खूप मोठी पोकळी ह्या परिवाराला निर्माण झालेली इथं. तर जे कोणी दाते येतं त्यांनी भरभरून मदत करावी. जी काय प्रत्येकाच्या ह्यानं होईल समजा त्यांनी मदतीचा हात पुढं करावा ही एक भावना आहे. आणि दुसरी अजून एक भावना राहील की आता घरकुलाचा एक विषय निघाला होता त्यांचा की घर कोणीतरी आव्हान केले किंवा घराचं करून देतो. तर त्यावेळेसही माझं राहील किंवा स्वयंसेवक म्हणून स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक माझे कामगारांच्या जास्त आम्ही अटॅचमेंटमध्ये आहोत. तर मला तेच म्हणायचं की जे कामगार लोक आहेत त्यांनी थोडस येऊन जर इथं हातभार लावून ताईसाठी त्यांच्या घरासाठी हातभार लावला तर बरं होईल समजा एक असं आव्हान. आणि दात्यांनी पुढे येऊन भरभरून मदत करावी जशी होईल आपल्या पद्धतीनं तशी, कारण त्या कुटुंबाला खरंच आज आधाराची गरज आहे. ते आधार कुठंतरी मिळावा या संघटनेच्या माध्यमातून मी घर जे आहे त्यांना घर बांधणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे झालं पाहिजे असं वाटतं. हो, कारण परिवारातला मेन सदस्यच आज नाहीये. ताई जवळजवळ एकट्याच्या. त्यांच्या चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आज त्यांचे सासू सासरे असतील त्यांची अवस्था त्या पद्धतीची नाही. त्याच्यामुळे ताईंना निवारा मिळणं हे आणि त्याच्यानंतर एखादी कुठेतरी सेवेत नोकरी म्हणजे कायमस्वरूपी त्यांचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो कुठेतरी मार्गी लागन. ह्या दोन मुख्य मागण्या मला वाटतं किंवा ह्या दोन मुख्य जी गोष्टी येतात त्या त्यांच्यासाठी सध्या अत्यंत महत्वाच्या असं कुठेतरी वाटतंय. तालुकाध्यक्ष म्हणून आपण काय सांगाल? सर मी एवढंच सांगेल तालुकाध्यक्षपदी म्हणून की आमच्या ताईला उदरनिर्वाहासाठी ग्रामपंचायतमध्ये
किंवा अंगणवाडीमध्ये कायमस्वरूपीचं सेविका म्हणून घेण्यात यावा, एवढीच आमची या संघटनेच्या वतीनं मागणी आहे. कारण का त्याचं जीवन निर्वाह करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि कोणी येईल मदत देईल, परंतु त्यांची जी उदरनिर्वाह आहे, हक्काचा उदरनिर्वाह असावा अशी आमची इच्छा आहे की त्यांना ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये कायमस्वरूपीमध्ये त्याला घेण्यात यावं, जेणेकरून त्याच्या मुलाबाळाच्या मार्ग शिक्षणासाठी मार्ग खुला होईल किंवा त्याची आर्थिक मदत सुद्धा देखील चांगली होईल, एवढी आमची मागणी आहे. या ठिकाणी माझ्यासोबत शेतकरी कामगार मंचचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष होते आणि त्यांनी असं सांगितलं की हे सर्वतोपरी मदत त्यांनी आता या ठिकाणी राशनच्या माध्यमातून पूर्ण मदत केलेली आहे आणि या ठिकाणी ते पालकमंत्र्याकडे सुद्धा मागणी करणार आहेत की त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि तात्काळ घर मिळालं पाहिजे आणि ग्रामपंचायतमध्ये त्यांची एक कायमस्वरूपी म्हणून नियुक्ती झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मुलाबाळाचा प्रश्न या ठिकाणी कायमचा भागणार आहे, मिटणार आहे. कारखान्यावर गणेश डोंगरे यांचं अपघाती निधन झालं, त्या संदर्भात त्यांचा पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेला आहे आणि अश्विनीताई डोंगरे या माझ्यासोबत आहेत. आतापर्यंत अनेकांनी मदत केली, पण काय आश्वासनं दिली आणि ते आश्वासनं पूर्ण होत आहेत का नाही आपण त्यांच्याकडून जाणूया आणि थोडक्यात जाणून घेऊया. काय मदत करण्याचं कोणी आश्वासन दिले आणि त्याचं काय म्हणजे दत्तक घेऊ असं सांगितलेलं आहे, तर त्या संदर्भात काय माहिती? आता नाव तर काय मला माहित नाही, पण 3 मुलीचं जवळ म्हणले शिक्षण हाय 18 वर्षाची, जवळ त्यांना शिकायचंय तोवर म्हणले 3 मुलीचं मी समजा शिक्षण खर्च उचलितो म्हणले. असं समजेनं मदतीला हात समजेन लांबवले तर केली म्हणायचं मदत. तर असं त्यांच्या पाठीमाग सारखा हात भावासारखा राहावा माझ्या मुलीसाठी, एवढीच अपेक्षा आहे. घरासाठी प्रत्यक्ष सांगितलं? हो, घरासाठी म्हणले ना, घर बांधून देऊत म्हणले ताईला राहायला, त्यांची मुकल्यासाठी. ते आता कवा चालू करणार काय ते काय माहित नाही म्हणायचं, पण बांधून देऊ म्हणले. तर लाईव्ह चालू असताना काय म्हणजे कसं अचानक ट्रॅक्टर वगैरे काही काट्यावर थांबलं होतं काय किंवा ही काही कल्पना होती? तशी म्हणत तर काय अशी घटना घडली म्हणून काय कल्पना नव्हती. ट्रॅक्टर काट्यावर उभा होतं, ते मी लावीत चालू केली, खायला ते नेऊन दिलं. मला जवळ बसायचं होतं मालकाच्या, पण तिथं आमच्या घरचे ते माणसं होते असे चुलत मुलं, ते म्हणते की तुझी बायको एवढं बी ऐका ना की माणसं बी येऊन बसायली आमच्या जवळ काट्याजवळ बी. म्हणून मी त्यांना खायला दिलं. ते म्हणले अश्विनी खूप जाईन आपल्याला शनिवार सोडायला, स्वयंपाक कर म्हणले. मी खाली केलं की आलो. मी म्हणलं होतं त्यांना चला म्हणून घरी, नाही म्हणले नंबर आलाय, त्याच्यामुळे ते तिथंच थांबले. मग मी लावी चालू केली आणि ड्रायव्हर भावाची समजा परिस्थिती दाखवायली. तर 3 दिवसाला वाहन खाली होते, तर माझे भाऊ कसे काय बी करून खायलेत म्हणून असे दाखवले. हे आमची इथं माझी मालक ते बसली म्हणून मी असं दाखवलं. गाडीवानं ते बसले. मी थोडे 100 फुटाच्या अंतरावर गेलं की मग ते ट्रॅक्टर मागून काय धाडरत दिशेने आवाज आला. मागून फिरून बघितलं तर माझे मालक मध्ये सापडलेले खाली. तिथं समजायला ओरडले मी की आमची मदत करा म्हणून. माझा नवरा खाली म्हणायची माझी देव खाली, तर मी लय मोठमोठ्यानं ओरडत होते. पण तिथले वॉचमॅन कोणी नाही आला आमच्या जवळ, नुसते बघत उभा राहिले साईडनं. जे आमची घटना झाली ती अशी दुसरी कोणाची होऊ नाही. कारखान्याच्या हलगर्जीपणामुळे किती मोठं दुर्दैव आहे. गणेश डोंगरे यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. तिथे कुठल्याही सुविधा नाहीत. या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि अजित पवार हा कारखाना चालवतात. त्यांची आणखीन कुठलीही मदत नाही. अजित पवार यांच्या वतीनं कोणी प्रतिनिधीही आला नाही आणि हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्याचं. ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष स्वतः किंवा प्रतिनिधीच्या मार्फत सुद्धा मदतीचं कुठलंही आश्वासन दिलं नाही, कोणी भेटायला आले नाही. हे खरं तर दुर्दैव आहे बीड जिल्ह्याचं. या गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदत मिळाली,
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याही माध्यमातून मदत मिळाली आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनही मदत मिळाली. अनेक दानशूरांनी मदत केलेली आहे. या ठिकाणी आपल्या शेतकरी कामगार मंचच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे. भरभरून त्यांच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, एक बहीण म्हणून. आणि पूर्ण महाराष्ट्रातून मदत झालेली आहे. परंतु पालकमंत्री म्हणून एक अजितदादांचं कर्तव्य आहे, ते मात्र कुठंतरी करताना दिसत नाहीत. हे फार मोठं दुर्दैव आहे. ही अशी घटना व्हायला नको आहे, पण दुर्दैवानं झाली. याच्यासाठी या डोंगरे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजे, हे महत्वाचं आहे.